श्रावण हा सणांचा राजा. श्रावण सुरू झाल्यावरती शुद्ध पंचमीला पहिला सण येतो, तो म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची चित्रे काढून त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. नागपंचमी हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो. शैव आणि वैष्णव दोन्ही संप्रदायामध्ये नागदेवतेला महत्त्व आहे. नाग ही सृजनात्मक देवता आहे असे समजले जाते. श्रावण हा सणांचा राजा मानला जातो. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे वेगळे आहे. श्रावणात शिवपूजनाला खूप महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळवार, ज्योतीची पूजा, नृसिंह पूजन या व्रतांप्रमाणेच श्रावणात सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले. तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे. नागपंचमी दिनी नवनागांचे स्मरण केले जाते. म्हणजेच अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 9 नागांची रोज आराधना करावी. त्यामुळे सर्पभय राहत नाही, तसेच विषबाधा होत नाही. पंचांगानुसार श्रावण मासाच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी 28 जुलैच्या सकाळी 11:24 सुरू होईल आणि या तिथीचा समापन हे 20 जुलैच्या रात्री 12:46 होईल. उदय तिथी लक्षात घेता नागपंचमी 29 जुलै मंगळवारी साजरी केली जाईल. 29 जुलैला नागपंचमीच्या पूजासाठीचा शुभमुहूर्त सकाळी 5:41 पासून सकाळी 8:23 राहील. या शुभमुहूर्तावरती विधिवत नागपंचमीची पूजा संपन्न केली जाईल. नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत, ज्यात सत्येश्वरी देवीची कथा देखील आहे. सत्येश्वरीला एक भाऊ होता. सत्येश्वर असे त्याचे नाव होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्वेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दुःखी होते. तिने अन्नत्याग केला होता. त्याचवेळी तिला सत्येश्वर नागरूपात दिसला, त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला. सत्येश्वरीने भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या. नागपंचमीच्या दिवशी अनेक जण व्रत ठेवतात. त्याचप्रमाणे नागाची पूजा देखील केली जाते. नागपंचमीची पूजा करण्यासाठी नागाचे चित्र किंवा मातीपासून तयार केलेली नागाची मूर्ती चौरंगावरती आपल्याला ठेवायची आहे. नागाची पूजा करण्याआधी आपल्याला शिवपिंडीचे देखील पूजन करायचे आहे. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत. शिवलिंगावरती जल अर्पण करायचे आहे आणि भगवान शंकराची पूजा करायची आहे. यानंतर घराचे प्रवेशद्वार, मंदिर आणि स्वयंपाकघराच्या बाहेरील दरवाजा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. घरातील पूजास्थळी किंवा जवळच्या मंदिरात जाऊन आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे. घराच्या प्रवेशद्वाराजवळ खडुरे किंवा कोळशाने नागदेवतेची आकृती तयार करायची आहे. शक्य नसेल तर नागदेवतेचा फोटो लावून पूजन करता येतं. नागदेवतेस दूध, जल, धूप, दीप, नैवेद्यामध्ये अशा ज्वारीच्या लाह्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर चणे, फुटाणे किंवा खडी साखर आपल्याला नैवेद्यामध्ये घ्यायची आहे. नैवेद्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दूध घ्यायचं आहे, फुलं घ्यायची आहेत, त्याचबरोबर गेजा वस्त्रही घ्यायचं आहे, अक्षदा घेतलेल्या आहेत, पाणी घेतलेलं आहे. तर असा आपल्याला धागा पिवळा करून घ्यायचा आहे. प्रत्येक प्रदेशातली किंवा प्रत्येक प्रांतातली पूजा करण्याची पद्धतसुद्धा वेगळी असते. तर ती आपल्या प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने पूजा केली जाते तशीच पूजा करावी. तर पूजेमध्ये आघाडाही महत्त्वाचा आहे. तर अशी आघाड्याची पानं बाजारामध्ये मिळतात, तीही आपल्याला घ्यायची आहेत. तर सर्वप्रथम इथे पहा, आपण गणेश पूजन करून घेणार आहोत. तुम्ही जर मंदिरामध्ये गणेश पूजन करून घेतलं असेल तरी वेगळे करण्याची गरज नाही आहे. आधीच मी जरा जिवंतिका पूजन कसं करायचं किंवा श्रावण शुक्रवारी हे पोस्टर आपल्याला देवघराजवळील भिंतीवरती लावायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे. ती पूजा का केली जाते याचंही महत्त्व तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सकाळचा पूजा मुहूर्त आहे सकाळी 5:42 ते सकाळी 8:31 तर सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन करून घेणार आहोत. दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला विड्याच्या जोड पानांवरती अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी घ्यायची आहे. सुपारीला अभिषेक करून त्यानंतर आपल्याला
त्याची स्थापना जोडपानांवरती करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू व्हायचं आहे, वस्त्रमाळा अर्पण करायचे आहेत, फुलं अक्षदा अर्पण करायचे आहेत, दीपधूप दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांची इथे आपली पूजा झालेली आहे. एका पाटावरती आपल्याला अशी मातीच्या साह्याने बनलेली नागदेवतेची मूर्ती घ्यायची आहे. पाटावरती अक्षदा ठेवायच्या आहेत, त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि नागदेवतेची मूर्ती आपल्याला तिथे विराजमान करायची आहे. नागदेवतेला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर मूर्ती उपलब्ध नसेल तर एखाद्या कागदावरती आपण नागदेवतेचं चित्र काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर नागदेवतेची पिल्लावळ म्हणजे त्यांचं कुटुंबही आपण कागदावरती रेखाटून घ्यायचं आहे आणि त्या कागदाची पूजा केली तरीही चालतं. तर अशा मूर्तीवरती आपण हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत, आगाडा अर्पण करायचा आहे, गेजावस्त्र अर्पण करायचं आहे आणि हात जोडून नागदेवतेची आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे. गावाकडच्या भागामध्ये या दिवशी वारुळाला जातात आणि वारुळाच्या तिथे अशी पूजा केली जाते. सध्याच्या या युगामध्ये वारुळ आपल्याला पाहायला मिळत नाही. गावाकडं असतं पण शहरी भागामध्ये आपल्याला असं वारुळ पाहता येत नाही. त्यामुळे आपण घरच्या घरी नागदेवतेची अशी छान अशी पूजा नक्कीच करू शकतो. यानंतर नागाला कच्चे दूध, तूप, साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. त्याचबरोबर या दिवशी ज्वारीच्या लाह्या केल्या जातात आणि त्याही आपण नागदेवतेला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत. चण्या फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नागदेवतेचा आपल्याला या दिवशी मंत्र बोलायचा आहे. धूप दीप आपल्याला नागदेवतेला दाखवून घ्यायचा आहे. उकडीची पुरणाची दिंड या दिवशी बनवली जातात आणि ते नैवेद्य म्हणून दाखवले जातात. या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यापासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची दिंड तयार केली जातात. हे लक्षात ठेवा की देवघरामध्ये आधी भगवान शंकराची पूजा करा. नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय कधीही सापांची पूजा करू नका. स्वतंत्रपणे सापांची पूजा करू नका. तसेच त्यांची पूजा फक्त भगवान शिवाचे अलंकार म्हणून करतात. आजच्या दिवशी ज्यांना सापांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांनी जमीन खोदू नये आणि हिरव्या भाज्या तोडू नये असं सांगितलं जातं. नागपंचमीच्या दिवशी सकाळी स्नान करून शंकरांचं स्मरण करा आणि भगवान शिवाला अभिषेक करा. त्यानंतर त्यांना बेलपत्र आणि जल अर्पण करा. बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी घराच्या दाराच्या दोन्ही बाजूला शेणखताने तयार केलेले साप लावतात. या दिवशी नागदेवतेला अक्षदा, दही, दुर्वा, गंध, कुशा, फुले, मोदक अर्पण करतात. यानंतर ब्राह्मणांना घरी बोलवून दानधर्म करतात. नागदेवतेची पूजा केल्यानंतर त्याच्या मंत्राचा जप करा आणि कथा ऐका. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याची प्रथा आहे. या दिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे परिधान करून नागदेवतेची पूजा करतात. ग्रामीण भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी फराळ केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीला उपवास सोडला जातो. असं म्हणतात की नागपंचमीचा उपवास हा भावांसाठी केला जातो. गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नागांच्या प्रतिमेची पूजा केली जाते. पाटावरती तुम्ही हळद चंदनाने नागिन आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्यांना दही, लाह्या, आगाडा, दुर्वा वाहून पूजाही करू शकता. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आगाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवतेची पूजा झाल्यानंतर त्यांना दूध, साखर, उकडीच्या पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. आपल्या भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो, हेही उपवास करण्यामागील एक कारण आहे. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमीचा. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या, दूध देतात. या दिवशी नागदेवतेचे बरोबर श्रीकृष्णाची पूजा देखील केली जाते. या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात. पाटावर चंदनाचे 5 फण्यांचा नाग काढतात व नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजन केले जाते. तर इथे पहा, चौरंगावरती मी नाग, नागिन आणि त्यांची पिलावळ काढलेली आहे. तर तांदळाच्या साह्याने अशी आपल्याला नाग नागिन काढायचे आहेत आणि त्यांची 2 पिल्लं. त्याच्यावरतीही आपण हळद कुंकू वाहणार आहोत, फुलं वाहणार आहोत, अक्षदा व्हायच्या आहेत, लाह्या व्हायच्या आहेत आणि फुलं वाहून त्यांचीही हात जोडून
पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये, विळीने चिरू नये, तळण करू नये, पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी. श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून त्यांना नागपंचमी असे म्हणतात. पूजेच्या उपचाराच्या वेळेस अनंतादि नागेभ्यो नमः असा मंत्र म्हणावा. या दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे करावीत. उकडीचे पदार्थ करावेत व त्याचा नैवेद्य दाखवावा. विज्ञानाच्या आधारे संशोधनानंतर असे सत्य पुढे आले आहे की नागाला दूध अपायकारक ठरते म्हणून नागपंचमीला नागाला दूध पाजू नये. विज्ञानाप्रमाणेच धर्म देखील सत्याची नेहमीच पाठराखण करीत आला आहे. पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी सापांचे रक्षण करणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच समाज प्रबोधनासाठी नागपंचमीला या सणाचा एक प्रभावी माध्यम म्हणून उपयोग करून घेतला पाहिजे. नागाची पूजा करणे या विधीमागे नागाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागाचे महत्त्व समाजाला कळावे हा हेतू आहे. साप, नाग यांना न मारता स्वतः जगा आणि इतरांना जगू द्या या तत्वाचा वापर करत त्यांना जीवन द्यावे. सापांविषयी योग्य जागरूकता निर्माण करावी हेच या नागपंचमीचे फळ ठरेल. नागपंचमी हा एक सण केवळ एका विशिष्ट प्राण्याचा उत्सव नसून निसर्गातील प्रत्येक जीवाला आदर देण्याची आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची शिकवण देणारा एक महत्त्वाचा उत्सव आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.